नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण जाणून घेणार आहोत की स्वामींची नित्य सेवा करताना आयुष्यात काय बदल होतात। स्वामींची सेवा ही केवळ धार्मिक कृती नसून ती एक आध्यात्मिक साधना आहे। सेवा म्हणजे निस्वार्थ भावाने केलेले कार्य, मनापासून केलेली सेवा म्हणजे स्वामी सेवा। जेव्हा एखादा भक्त स्वामींची नित्य सेवा करतो तेव्हा त्याच्या आयुष्यात केवळ बाह्य नव्हे तर अंतर्मनातही खोलवर बदल घडू लागतात। सगळे काम पूर्ण होतात। ही सेवा श्रद्धा, समर्पण आणि प्रेम यांच्या आधारावर केली जाते। त्यामुळे व्यक्तीचे विचार, वागणूक आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक बनतो। नकारात्मक विचार बाहेर निघून जातात। सर्वप्रथम स्वामींच्या नित्य सेवेमुळे मनाला शांती लाभते, मन प्रसन्न होते। मनापासून सेवा करणे खूप महत्त्वाचे आहे। आजच्या धावपळीच्या जीवनात माणूस सतत ताणतणावात असतो, पण जेव्हा तो दररोज काही वेळा स्वामींच्या सेवेत घालवतो तेव्हा त्याचे मन शांत होते। प्रार्थना, नामस्मरण आणि ध्यान ह्यामुळे मनातील नकारात्मक विचार हळूहळू कमी होतात। अशा शांत मनामुळे व्यक्ती अधिक स्थिर आणि संतुलित निर्णय घेऊ शकते। दुसरा महत्त्वाचा बदल म्हणजे सकारात्मक विचारसरणीची वाढ। वाईट विचार मनात येत नाही, चांगले काम मार्गी लागतात। स्वामींच्या सेवेमुळे व्यक्तींच्या मनात विश्वास आणि आशीर्वाद निर्माण होतो। जे काही घडले ते चांगल्यासाठीच घडते असा दृष्टिकोन तयार होतो। त्यामुळे अडचणींना घाबरण्याऐवजी त्यांना सामोरे जाण्याची ताकद मिळते। ही सकारात्मकता जीवनातील प्रत्येक क्षेत्रात उपयोगी पडते। तिसरा बदल म्हणजे अहंकार कमी होणे। सेवा करताना माणूस स्वतःला स्वामींच्या चरणी अर्पण करतो, त्यामुळे मी पण कमी होतो आणि नम्रता वाढते। नम्रता ही एक मोठी गुणवैशिष्ट्य आहे जी व्यक्तीला समाजात आदर मिळवून देते। अहंकार कमी झाल्यामुळे संबंध अधिक दृढ होतात आणि मनातील कटुता नाहीशी होते। चौथा बदल म्हणजे शिस्त आणि नियमितता। नित्य सेवा करताना ठराविक वेळेला पूजा, आरती किंवा नामस्मरण केले जाते। त्यामुळे जीवनात शिस्त येते, वेळेचे नियोजन सुधारते आणि कामामध्ये नियमितता येते। ही शिस्त व्यक्तीच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यातही फायदेशीर ठरते। पाचवा महत्त्वाचा बदल म्हणजे सहनशीलता वाढणे। सेवा करताना अनेक वेळा अडथळे येतात, पण भक्त त्याकडे दुर्लक्ष करून आपली साधना चालू ठेवतो। त्यामुळे त्याची सहनशीलता वाढते, तो संकटांना धैर्याने सामोरे जातो। जीवनातील चढ-उतारांना स्वीकारण्याची क्षमता निर्माण होते। सहावा बदल म्हणजे दयाळूपणा आणि करुणा वाढते। स्वामींची सेवा करताना सेवा सर्वांमध्ये देव आहे हा भाव मनात रुजतो। त्यामुळे व्यक्ती इतरांशी प्रेमाने वागते, गरीब, गरजू आणि दुःखी लोकांना मदत करण्याची भावना निर्माण होते। समाजसेवेची प्रेरणा मिळते। अशा प्रकारे सेवा केवळ वैयक्तिक नाही तर सामाजिक बदल घडवते। सातवा बदल म्हणजे आत्मविश्वास वाढणे। स्वामीवर श्रद्धा ठेवणाऱ्या व्यक्तीला वाटते की स्वामी नेहमी त्यांच्या पाठीशी आहेत, त्यामुळे तो कोणत्याही परिस्थितीत घाबरत नाही। त्यांच्या निर्णयामध्ये ठामपणा येतो। आत्मविश्वासामुळे तो आपल्या ध्येयाच्या दिशेने अधिक जोमाने वाटचाल करतो। आठवा बदल म्हणजे जीवनातील समाधान वाढणे। आज अनेक लोकांकडे सर्व सुखसुविधा असूनही समाधान नसते, पण स्वामींची सेवा करणारा भक्त साध्या गोष्टींमध्ये आनंद शोधतो। त्याला जे मिळते आहे त्याबद्दल कृतज्ञता वाटते, त्यामुळे त्याचे जीवन अधिक आनंदी आणि समाधानकारक बनते। नववा बदल म्हणजे वाईट सवयीपासून दूर राहणे। सेवा करताना मन शुद्ध होत जाते आणि व्यक्ती आपोआप चुकीच्या मार्गापासून दूर जातो। व्यसन, राग, मत्सर ह्यासारख्या नकारात्मक गोष्टी कमी होतात। चांगल्या सवयी अंगीकारल्या जातात, जसे की संयम, प्रामाणिकपणा आणि कष्टाळूपणा। दहावा बदल म्हणजे आध्यात्मिक प्रगती। स्वामींची नित्य सेवा ही आत्मज्ञानाच्या मार्गावर नेणारी आहे। हळूहळू व्यक्तीला स्वतःची ओळख पडते, जीवनाचा खरा अर्थ समजतो की मी कोण आहे ह्या प्रश्नाचे उत्तर शोधण्याची प्रेरणा मिळते। ही आध्यात्मिक प्रगती जीवनाला एक वेगळा अर्थ देते। 11वा बदल म्हणजे कुटुंबातील वातावरण सुधारते।
जेव्हा घरातील एखादी व्यक्ती स्वामींची सेवा करते तेव्हा तिच्या वागण्यात बदल होतो. ती अधिक प्रेमळ, शांत आणि समजूतदार बनते. त्यामुळे कुटुंबातील इतर सदस्यांवरही सकारात्मक परिणाम होतो. घरात शांतता आणि आनंद वाढतो. 12वा बदल म्हणजे संकटावर मात करण्याची शक्ती मिळते. जीवनात प्रत्येकाला काही ना काही अडचणी येतात. पण स्वामींच्या सेवेमुळे व्यक्ती मानसिकदृष्ट्या मजबूत बनते. तो संकटामध्येही हार मानत नाही. स्वामींवर विश्वास ठेवून तो पुढे जात राहतो. 13वा बदल म्हणजे कर्मावर विश्वास वाढतो. सेवा करताना व्यक्तीला समजते की प्रत्येक कृतीचे परिणाम असतात. त्यामुळे तो चांगली कर्म करण्यावर भर देतो. प्रामाणिकपणा आणि कृतज्ञनिष्ठा वाढते. हे गुण त्याच्या व्यवसायामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. 14वा बदल म्हणजे मनातील भीती कमी होते. स्वामींच्या आश्रयात राहणाऱ्या भक्ताला कोणतीही भीती वाटत नाही. त्याला वाटते की स्वामी त्याचे रक्षण करतील. त्यामुळे तो धाडसी निर्णय घेऊ शकतो. शेवटी स्वामींची नित्य सेवा ही जीवनाला एक नवीन दिशा देते. ती केवळ धार्मिक विधी नसून ती एक आत्मविकासाची प्रक्रिया आहे. सेवा करताना माणूस स्वतःला सुधारतो, समाजासाठी काहीतरी चांगले करतो आणि शेवटी आध्यात्मिक समाधान प्राप्त करतो. अशा प्रकारे स्वामींची नित्य सेवा करताना आयुष्यात अनेक सकारात्मक बदल घडतात. मनशांती, सकारात्मकता, नम्रता, शिस्त, सहनशीलता, करुणा, आत्मविश्वास आणि समाधान ह्यासारखे गुण विकसित होतात. या सर्व बदलामुळे व्यक्तीचे जीवन अधिक सुंदर, समृद्ध आणि अर्थपूर्ण बनते. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, लाईक, शेअर, कमेंट करा, सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.